साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची पहिली उचल ही 3,200 रुपयांची द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली। शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जालन्यामधल्या परतूरमधल्या बागेश्वरी साखर कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सभा पार पडली। या सभेनंतर ते बोलत होते आणि बागेश्वरी साखर कारखान्यानं शेतकऱ्यांची गेल्या वर्षीची थकीत एफआरपीची रक्कम खात्यावर वर्ग करावी, अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्याची मालमत्ता जप्त करून लिलावात काढावी अशी मागणी देखील शेट्टी यांनी केली। या वर्षाची पहिली उचल विना कपात एक रकमी 3200 रुपये मिळावी यासाठी हा मोर्चा आहे। या साखर कारखान्याला रिकव्हरी चांगली आहे, त्याचबरोबर इथेनॉलचं उत्पादन होतं, कोजनचं उत्पादन होतं, म्हणजे वीज निर्मितीतून उत्पन्न मिळतं, इथेनॉल विक्रीतून उत्पन्न मिळतं, साखरेला भाव चांगला आहे आणि या कारखान्याच्या एवढीच रिकव्हरी असणारे कोल्हापूर जिल्ह्यातले 5-6 साखर कारखाने हे 3500 रुपयापेक्षा जास्त भाव पहिली उचल म्हणून देत आहेत। तेव्हा या कारखान्याला 3200 रुपये ही अतिशय नाममात्र अशी उचल आम्ही मागितलेली आहे, ती काही चुकीची नाही आहे। त्यांनी ती द्यावं, अन्यथा आंदोलनाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी।